येवला नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रात्रीच्या सुमारास नाग दिसल्याने कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता तातडीने सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला। माहिती मिळताच दीपक सोनवणे यांनी त्वरित नगर परिषद परिसरात धाव घेतली। नागाचा शोध घेत अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने त्याला पकडण्यात आले। सर्पमित्रांच्या तत्पर कारवाईमुळे नागाला कोणतीही इजा न होता त्याचा सुरक्षित रेस्क्यू करण्यात यश आले। दरम्यान पकडण्यात आलेल्या नागाला आता त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली। अशा प्रसंगी नागरिकांनी साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न न करता तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे। सुनील जाधव यांचा फोन आला की नगरपालिकेच्या परिसरात नाग निघालेला आहे। मी पाहिलं तर त्या गेटवरच नाग होता आणि त्या नागाला रेस्क्यू करून आता मी फॉरेस्ट जागेत सोडणार आहे। आणि हा अतिविषारी साप आहे। या पहिले पण उद मांजर सर्प असे विविध प्रकारचे प्राणी इथं पकडलेले आहेत। येवले नगर परिषद कार्यालयामध्ये नगर परिषदच्या कार्यालयामध्ये आमचे जे आहे नाईट वॉचमॅन वीरेंद्र सिंग परदेशी यांचा फोन आला का अण्णा तिथं एक नाग निघालेला आहे, तुम्ही ताबडतोब। आम्ही त्याच मिनिटाला श्री दीपक भाऊ सोनवणे सर्पमित्र यांच्याशी संपर्क साधून ते तातडीने हजर होऊन त्या सर्पला पकडले। आणि अनेक समजा तोच जर दिवसा निघाला असता इथं खूप गर्दी असती, दाखलेवाले असत्या, जन्म मृत्यू दाखलेवाले भरणारे असतात, जर कोणाला हानी झाली असती तर त्याचा खूप हे झालं असतं। पण एवढ्या रात्री निघाल्यानंतर तरी आमचे जे वॉचमॅन होते ते सतर्क असल्यामुळे त्यांनी ताबडतोब कळवले। मी सर्पमित्र यांना बोलून त्याला बाटलीमध्ये कैद केलेला आहे। तो इतका विषारी नाग होता तर त्याची काही हानी झाली असती, रात्रीतून कुठे काही चावला असता, डाऊन्स केला असता, म्हणजे जे वॉचमॅन आहे हे बसतात तिथं रात्रभर नाईट जागेत असतात, पण त्यांच्या सतर्कतेमुळे हे जे झालं ते खूप चांगलं झालं। ते सर्पाला आम्ही पकडून आमचे सर्पमित्र जे सोनवणे आहे दीपक भाऊ हे पकडून त्यांना जंगलात सोडणार आहे। आणि त्यांनी जे सहकार्य केलं नगर परिषद मध्ये येऊन एवढ्या रात्री, आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद मानतो। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ।